नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी वैशाली। आज आपण घरगुती पद्धतीचा बटाट्याचा रस्सा करूया। त्याला लागणारी सामग्री बघूया। हे सुकं खोबरं किसून घेतलं आहे, 10-12 पाकळ्या लसूण घेतलं आहे, कोथिंबीर आणि अद्रकचा हा एवढा तुकडा घेतला आहे। ह्याचं वाटप आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। पाणी न टाकता सुकंच वाटायचं आहे जाडसर। आता हे 3 बटाटे घेतले आहेत, ह्याची सालं न काढता आपण चिरून घ्यायची आहेत। कढीपत्ता, टॅमॅटोची प्युरी केली आहे, टॅमॅटो उकडून सालं काढून प्युरी केली, मीठ, मालवणी मसाला, काश्मीरी मिरची पूड, हिंग, मोहरी, जिरं, धनेपूड, जिरेपूड, कांदा, हळद, तेल, पाणी एवढं साहित्य बटाटा रस्स्याला लागतं। हे सगळं साहित्य आपल्या घरी असतं। आता आपण कढई ठेवलेली आहे, कढई चांगली गरम झाली आहे। आता आपण तेल ओतूया। तेल चांगलं तापलं की पहिली मोहरी घालायची। मोहरी तडतडली की थोडं जिरं आणि हिंग घालायचं आणि मग जरासा हलवून त्याच्यात हा गरम मसाला घालायचा आहे। आता आपण मोहरी घालतोय, 1 चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडते। अर्धा चमचा जिरं, जिरं पण चांगलं फुललं। कढीपत्ता, अर्धा चमचा हिंग, कांदा टाकूया। 1 कांदा चिरून घेतला आहे। कांदा थोडा असा रंग बदल। हे बघा, हे वाटण आपण जाडसर वाटून घेतलं आहे। खोबरं, सुकं खोबरं, 12 पाकळ्या लसूण आहेत आणि कोथिंबीर, ह्याचं हे जाडसर पाणी न घालता वाटलेलं वाटप आहे। आता हे वाटप आहे हे आपण टाकतोय त्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये पाणी नाही घातलेलं आपण, सुकंच आहे ते। सुंदर असा सुवास सुटलेला आहे। आता ही आपण जी टॅमॅटोची प्युरी केली होती, मी 2 टॅमॅटो वाफवले, सालं काढली आणि मिक्सरला ग्राइंड केली। हे कसं मग ह्याचा कच्चेपणा वाटत नाही, म्हणजे लागत नाही। हे कसं आता प्युरी आपली उकळवून पाण्यात घेतल्यामुळे ही सगळी टाकली। 2 टॅमॅटोची आहे, ही पण असं एकजीव करून घ्यायची। आता आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत। काश्मीरी मिरची पूड आहे 1 आणि अर्धा टाकूया। धनेपूड 1 चमचा, जिरेपूड अर्धा चमचा। हा मालवणी मसाला आहे, ह्याच्यात गरम मसाला आहे। जर का तुमचा साधा प्लेन मसाला असेल तर गरम मसाला टाका तुम्ही। हे 2 चमचे टाकलेत। हळद टाकली, अंदाजानुसार मीठ घेणे। मी इथे छोटे चमचे आहेत, 1.5 चमचा घेतला आहे। काय असतं, मीठ लागलं तर आपण परत टाकू शकतो, पण जर का खारट झालं तर आपण काहीच करू शकत नाही ना, म्हणून थोडं मीठ पहिलं कमी टाकायचं, लागेल तसं घ्यायचं। ह्याला असं बाजूने तेल सुटलं की आपण गरम पाणी ह्याच्यात वापरायचं आहे। पहिले बटाटे टाकूया। हे बटाटे मी असे सालं काढलेली नाही आहेत, हे असे चिरून घेतलेले आहेत, एकसारख्या पीस केलेत। आता हे बघा, बटाटे पाणी नाही टाकायचं आहे, नुसते बटाटे टाकूया। आता बघा, थोडासा हा बटाटा आपण फ्राय करून घेतलेला आहे। आता ह्याच्यात ना ढाकण ठेवायचं आहे, पण हे पाणी मी गरम करून घेतलं आहे, गरम पाणी वापरायचं। थोडंसं टाकूया आपण। आपल्याला जसा रस्सा हवा आहे ना तसं करायचं। ढाकण ठेवायचं, त्याच्यावरती पण पाणी ठेवायचं। थंड ठेवलं तरी चालेल, आता इथे माझ्याकडे गरम आहे म्हणून मी ते गरम ठेवलं। आता
5 मिनटं भाजीला झालेली आहेत. आपण जरा झाकण काढून बघूया. हा काय सुवास सुटला आहे आणि तर्री तर बघा कसं सुंदर आली आहे. ही बटाट्याची भाजी भाकरी किंवा चपाती सुंदर, नुसत्या भाताबरोबर पण छान. सुंदर अशी बटाटा शिजला का बघूया. लगेच काही शिजणार नाही तो, अजून 5 मिनटं लागतील. आता परत आपण ढाकण ठेवूया, जरा बघूया. नाही, चला आता आपली 5 मिनटं झालेली आहेत. हा सुंदर. हा बघा आपला बटाटा छान जसा शिजलेला आहे. आता बटाट्याच्या अशा 4-5 फोडी अशा केलात ना तर आणि दाट होतो आपला रस्सा. पण आता हा दाट आहे ना एवढा बस होतो आहे, म्हणून मी काय करत नाही. तुम्ही असं करा. सगळं त्याला तरी पण काय सुंदर आले आहे. आपल्याला जसं हवं आहे ना तसं आपण पातळ घट्ट करू शकतो. आता याला तरी बघा खूप सुंदर आले आणि बटाटा चांगला असा शिजलेला आहे. हा बघा, कोणताही पीस घेतला तरी पण व्यवस्थित शिजलेला आहे. तर आपण बंद करूया. आता आपली ही बटाटा रस्सा तयार आहे. आता ही साधी आणि सोपी घरगुती पद्धत आहे बटाट्याचा रस्सा भाजी. करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा. 15 मिनटात होतो आणि घरातलीच सगळी सामग्री लागते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.